थांबा मित्रांनो, तुम्ही जर SIR फॉर्म भरला नसेल तर तुमचं मतदान यादीतून जे नाव जे आहे ते कट केलं जाणार आहे. होय मित्रांनो, ही बातमी खरी आहे. येत्या 29 जुलै 2026 पर्यंत जर तुम्ही SIR फॉर्म भरून सबमिट केला नाही तर तुमचं नाव जे आहे ते मतदार यादीतून कट केलं जाणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मतदान जे आहे ते करता येणार नाही. म्हणजे तुमचं वोटिंग कार्ड हे पूर्णपणे निष्क्रिय होणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला SIR फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी जे महत्त्वाची अट देण्यात आली आहे, 2002च्या मतदार यादीमध्ये तुमचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये आई, वडील किंवा आजोबा किंवा आजी यांचं नाव असणे गरजेचे आहे. आणि जर ते नाव नसेल तर तुम्ही SIR फॉर्म कशा प्रकारे भरू शकता ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. जरी तुमचं नाव 2002च्या मतदार यादीत असेल आणि किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही SIR फॉर्म जे आहे तो भरू शकता. आणि ते भरण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तो फॉर्म स्वतः ऑनलाईन घरबसल्या फक्त 5 मिनिटात भरू शकता. याची A to Z प्रोसेस मी फक्त 5 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जे आहे तो पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी रोशन भावने. आज बघूया आपण SIR फॉर्म भरण्याची A to Z प्रोसेस सविस्तरपणे. चला तर मित्रांनो, बघूया. तर मित्रांनो, प्लेस्टोरवरती आल्यानंतर ECINET असं सर्च केलं तर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. हेच ॲप आपल्याला डाउनलोड करायचे. याच्या व्यतिरिक्त कोणतीही ॲप तुम्हाला डाउनलोड करायची नाही आहे. बघून घ्या बरोबर लोगो त्याचा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा लोगो आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ही ॲप आहे. हीच ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉलवरती क्लिक करा, थोडं वेट करा. आता इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला समोरची प्रोसेस जी आहे ती करायची आहे. इन्स्टॉल होऊ द्या. आता हे बघा, इन्स्टॉल झालेली आहे. आता ओपनवरती क्लिक करा. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन देण्यात आलेले आहे. यापैकी आपल्याला सर्वप्रथम सर्च युअर नेम इन लास्ट SIR म्हणजे जे काही 2002च्या मतदार यादीमध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव जे आहे तुम्हाला इथे शोधायचं आहे. तुमचं कुटुंब जर अगोदर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असेल तर त्या जिल्ह्यानुसार तुम्ही मतदार यादीचं नाव जे आहे ते सर्च करा. म्हणजे तुमचं जे काही पूर्वीचं गाव असेल त्या गावानुसार तुमचं मतदार यादी तुम्हाला तपासावं लागेल. आणि समजा जर तुम्ही करंटली आणि पास्टली म्हणजे तुम्ही पूर्वीपासून तुम्ही एकाच जिल्ह्यात राहत असाल पूर्वजापासून, तर त्यानुसार तुम्हाला काही टेन्शनच नाही. तुम्ही त्यानुसार तुम्ही सर्च करू शकता. परंतु तुमचं पूर्वीचं वेगळं आणि आताचं वेगळं जर ॲड्रेस असेल तर त्यानुसार बरोबर तुम्ही चेक करून घ्या. तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, असेंब्ली बरोबर सिलेक्ट करून घ्या. जे असेंब्ली असेल, असेंब्ली चेंज झालेले असेल तर तुमचं जे काही पूर्वीची असेंब्ली असेल ते बरोबर सिलेक्ट करून घ्या. आता तुम्हाला इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इलेक्ट्रल फुल नेम, तुमचं इथे जे काही लास्ट SIR आहे जसं नाव होतं तसं नाव तिथे टाका आणि सर्चवरती क्लिक करा. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील जेवढे नावे असेल ते तुम्हाला तिथे शो होईल. त्यापैकी तुमच्या वडिलाचं, आजोबाचं, तुम्ही ज्यांचं नाव तिथे सर्च केलं असेल ते बरोबर तिथे शोधून घ्या आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या. आता तुम्ही बॅक या. बॅक आल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे, स्पेशल इंटरेस्ट रिव्हिजन SIR 2026 या ऑप्शनवरती आता आपल्याला टिक करायचं आहे. जे काही लँग्वेज आहे तुम्ही ते चेंज करू शकता. त्यापैकी तुम्हाला जे लँग्वेज सुटेबल असेल ते लँग्वेज सिलेक्ट करून घ्या आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून तुम्ही सेंड OTP क्लिक करू शकता. परंतु तुम्ही नवीन असाल तर न्यू युजरवरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. सेंड OTPवरती क्लिक करा. एक OTP गेलेला असेल तो OTP बरोबर फिलअप करून घ्या आणि इथे तुमचे पर्सनल डिटेल भरायचे आहे. तुमच्या फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एंटर करून घ्या आणि तुमच्या मोबाईलवरती जो काही OTP गेलेला असेल तो OTP इथे एंटर करून सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर बॅक या आणि पुन्हा तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करून सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवरती क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलवरती जे काही OTP आहे तो जाणार आहे. तो OTP तुम्ही तिथे एंटर करून घ्या आणि बॅक या. आता तुम्हाला आणखी इथे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथे फिल इक्विपमेंट फॉर्म ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे सेम प्रोसेस पुन्हा करायची आहे. आता तुमचं लॉग इन झालेलं आहे. आता तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काय आपलं स्टेट आहे महाराष्ट्राचं स्टेट सिलेक्ट करा आणि तुमचं इथे इपिक नंबर एंटर करा. तुमच्या वोटर IDचा जो नंबर आहे तो एंटर करा. सबमिटवरती क्लिक करा. इथे महत्त्वाचं आहे, आता तुम्हाला हे तुमचं लॉग इन झालेलं आहे. इथे जर तुमचं आधार कार्डवरची आणि वोटर कार्डवरची नाव जे आहे ते सेम असेल तरच तुमचं फॉर्म जे आहे तो पूर्णपणे इथे ऑनलाईन तुम्ही फिलअप करू शकता. नाहीतर तुम्हाला तुमचे जे काही BLOचे इथे कॉन्टॅक्ट डिटेल देण्यात आलेले आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्टली तुमचा ऑफलाईन फॉर्म जे आहे SIR फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे. जर तुमचं नाव आधार कार्ड आणि इलेक्शन कार्डवरची नाव जे सेम असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः मोबाईलवरून हे आता जे प्रोसेस जे आहे ते करू शकता. परंतु नावामध्ये कोणतीही चूक असेल, थोडीशी सुद्धा चूक असेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही. जर तुमचं बरोबर असेल तर मोबाईल नंबर एंटर करून घ्या आणि सेंड OTPवरती क्लिक करा. सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर
तुम्हाला समोरची प्रोसेस जी आहे ती करायची आहे. आता तुमची इथे मोबाईल नंबर आपला इलेक्शन कार्डला लिंक नसल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबर इलेक्शन कार्डला लिंक करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म 8 भरा म्हणताय, त्यासाठी क्लिक करा. त्यानंतर जे काही पहिला ऑप्शन देण्यात आलेला आहे तुमच्याकडे इपिक नंबर आहे ते यस करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा जे काही इपिक नंबर म्हणजे वोटर आय डी नंबर इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसेडवरती टिक करायचं आहे. प्रोसेडवरती टिक केल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस जी आहे ती करता येणार आहे. आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुमचं जे काही वोटर आय डीचं आहे ते डिटेल्स शो होत आहे. आता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. डिटेल एकदा चेक करून घ्या. आता तुम्हाला इथे आणखी खालती स्क्रॉल डाऊन करा. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा जे काही लिंक करायचे असेल ते ते मोबाईल नंबर ईमेल आय डी ते टाकू शकता. ते ऑप्शनल देण्यात आलेलं आहे. इथे मोबाईल नंबर फिल करा किंवा नको करा. नेक्स्टवरती क्लिक करून घ्या. तुमचा किंवा तुमच्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर इथे फिल करून नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे. ईमेल आय डी सुद्धा फिल करून घ्या जर तुमच्या एवढं असेल तर. ऑप्शनलमध्ये आहे ते कंपल्सरी नाही. जर तुम्हाला फिलअप करायचे असेल तर फिलअप करून घ्या. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला जे काही सेकंड वाला ऑप्शन आहे करेक्ट ऑफ एंटरीज इन एक्झॅक्टिक इलेक्ट्रिक रोल हेच ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे काही सेकंड नंबरचे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला खालती स्क्रोल डाऊन करून जे काही खालतून दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे मोबाईल नंबर त्या बॉक्सवरती टिक करायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करून घ्या. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय मोबाईलवरती क्लिक करायचं. आता व्हेरीफाय करून घ्या. इथे तुमचं डिटेल जे आहे प्लेस टाकून डनवरती क्लिक करा. आता तुम्हाला एक आधारचा फॉर्म जे आहे तो इंटरप्रेस जे आहे तो ई साईनचा जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती टिक करायचा आहे. ई साईन आणि सबमिटवरती क्लिक करा. आता ह्या आधारचा इंटरप्रेस शो होईल. इथे तुमचा आधार नंबर आणि OTP टाकून इथे तुमचा फायनल जे काही सबमिशन आहे ते करायचं आहे. तर आधार OTP टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फायनली मोबाईल नंबर जे आहे ते इलेक्शन कार्डला लिंक झालेला आहे. आता याच्या ओकेवरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर हा इलेक्शन कार्डला लिंक झालेला आहे. आता तुम्हाला पुन्हा बॅक यायचं. आता पुन्हा आपल्याला जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे सेम तेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इपिक नंबर एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला आहे लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP गेलेला आहे. तो OTP इथे एंटर करून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP एंटर झालेला आहे. आता व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. आता व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुमचं काम हे झालेलं आहे. आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. हे महत्त्वाचं आहे. इथून तुम्हाला सिलेक्ट वन कॅटेगरी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. सर्वात पहिली कॅटेगरी आहे जर तुमचं वय हे 38 वर्षापेक्षा असेल आणि तुमचं नाव जर हे 38 पेक्षा जास्त असेल आणि तुमचं नाव जर 2च्या मध्यराधीत असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्हाला ते ऑप्शन्स इनेबल होणार नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे तुमचं नाव नसेल तुमच्या वडिलाचं आईचं किंवा आजोबाचं किंवा आजीचं यांचं जर नाव 2002च्या मध्यराधीत असेल ते तुम्हाला तिथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं जे काही लेटेस्टली 2025-26च्या SRI यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तुमच्या वडिलाचं किंवा आईचं किंवा आजोबाचं किंवा तुमचं तर ते ऑप्शन तुम्हाला तिसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या तिन्ही ऑप्शनपैकी कोणत्याच ह्याच्यात तुमचं नाव नसेल म्हणजे तुमचं 2002च्या यादीत नसेल 25च्या यादीत नसेल आणि 26च्या यादीत नसेल तर तुम्हाला शेवटला ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं शेवटला ऑप्शन म्हणजे जे काही डिटेल देण्यात आलेले आहे तुमची डिटेल पूर्ण फिलअप करून ते फॉर्म जे आहे तो सबमिट करायचा आहे. आता माझ्या कॅटेगरीमध्ये इथे सेकंड ऑप्शनचं जे काही माझ्या वडिलाचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्यामुळे मी तिथे तुम्हाला अगोदर जे सांगितलं आपण सर्च केलेलं होतं ते डिटेल आपल्याला इथे फिलअप करायचे आहे. तुमच्या वडिलाचं जर तुम्ही 2मध्येच्या यादी आपण जे अगोदर सुरुवातीला स्क्रीनशॉट काढलेला होता तेच डिटेल आपल्या इथे फिल करायचे आहे. ज्यांचं तुम्ही काढलेलं असेल त्यांचं आजोबा असेल आजोबा वडील असेल वडील त्यानुसार तिथे महाराष्ट्र सिलेक्ट करा. असेंब्ली सिलेक्ट करून घ्या. जे असेंब्ली त्यांची असेल 2002च्या वेळेस तेच असेंब्ली इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही इथे त्यांची डिटेल जे आहे ते फिलअप करून जे काही सिरियल नंबर आणि पार्ट नंबर देण्यात आलेला आहे तो तुम्हाला इथे इंटर करायचा आहे. गाव सिलेक्ट करा असेंब्ली सिलेक्ट करा आणि जे काही सिरियल नंबर किंवा पार्ट नंबर त्या स्क्रीनशॉटमध्ये आहे ते बघून घ्या तो बरोबर इंटर करा. आणि तुमचं रिलेशन काय आहे तुमचे कोण लागतात ते तर फादर असेल फादर आजोबा असेल ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर जे असेल ते तिथे सिलेक्ट करा. आता सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस शो होईल. म्हणजे तुमचे जे काही डिटेल आहेत ज्यांची तुम्ही डिटेल इथे फिल केले आहे त्यांचं नाव इथे बरोबर शो होईल. ते बरोबर असेल तर जे काही ऑप्शन देण्यात आलेला आहे टिक करण्याचा त्या ऑप्शनवरती टिक करा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. एकदा डिटेल बरोबर बघून घ्या. एकदा डिटेल तुम्ही बरोबर फिल केलेली असेल तर ते नाव बरोबर आलेलं आहे का नाही ते एकदा चेक करून तुम्ही त्या बॉक्सवरती नंतरच टिक करा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरची जे काही फायनल फॉर्म जे आहे तो फिलअप करायचा आहे.
आता तुम्हाला इथे तुमचं पर्सनल डिटेल पूर्णपणे फिलअप करायचे आहे. डेट ऑफ बर्थ फिलअप करा. त्यानंतर आधार कार्ड तुमचं ऑप्शनल आहे, तो जर तुम्हाला फिलअप करायचा आहे करू शकता. इथे अनेक ऑप्शन देण्यात आले आहे. त्यानंतर तुमचं जे काही फादर नेम आहे ते इंटर करून घ्या. त्यानंतर तुमचं फादर नेमचं जे काही इपिक नंबर असेल तर ते इंटर करा, ते ऑप्शनल आहे. जर असेल तर इंटर करा. त्यानंतर तुमचं मदर नेम जे आहे ते इंटर करून घ्या आणि त्यानंतर तुमचं मदरचं जे काही इपिक नंबर आहे, इलेक्शन कार्ड ID आहे ते तिथे इंटर करून घ्या. त्यानंतर सपोज म्हणजे तुमचं पतीचं किंवा म्हणजे तुमचं मॅरेज असेल तर पतीचं तुम्हाला इथे नाव इंटर करायचं आहे आणि तुम्हाला त्यांचं इथे वोटर ID क्रमांक म्हणजे इपिक नंबर इंटर करायचा आहे. जर असेल तर इंटर करा, नसेल तर काही करण्याची गरज नाही, ते ऑप्शनलमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि जर असेल तर तुम्ही सर्व बॉक्स तिथे भरूनच घ्या, तुमच्यासाठी ते चांगला. आणि प्लेस तुम्ही टाकून इंटर प्लेसच्या ठिकाणी अपलोड टाकून अपलोड फोटोवरती क्लिक करा आणि तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो जो आहे तो अपलोड करून घ्या. आता फोटो अपलोड करताना मोबाईलवरती भरपूरशा जणांना इरर येतो आहे, मला सुद्धा अशा प्रकारचा इरर आला आहे. त्यामुळे माझा सुद्धा फोटो जो आहे तो अपलोड झालेला नाही. त्यामुळे मी आता लॅपटॉपवरून माझा जो फोटो आहे तो मी आता अपलोड करायचा. लॅपटॉपवरून कसं करायचं तर तुम्हाला जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनपासून दिलेली आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करा. तर सेम तुम्हाला डबल लॉग इन करायचे आहे. जर तुमची इथे जे काही फोटो जे आहे ते अपलोड झाली नाहीत तर अपलोड झाली तर काही टेन्शन नाही, तुम्ही डायरेक्टली तो फॉर्म इथूनच या ॲपवरून करू शकता. जर नाही झाली तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे. आपल्याला जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर गुगलवरती जा मोबाईलमध्येच क्रोमवरती आणि जे वेबसाईट देण्यात आलेली त्या वेबसाईट तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर डेस्कटॉप साईट जे आहे ते ऑन करा. राईट साईडला कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे 3 बॉक्स देण्यात आलेले आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईटचा ऑप्शन दिसेल, ते ऑप्शन ऑन करून घ्या आणि तुम्हाला इथे डबल पुन्हा सेम प्रोसेसनी फॉर्म जे आहे तो फिलअप करायचा आहे. तो फॉर्म फिलअप करून पुन्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल जे पूर्ण झालेली नसेल ते फोटो जे आहे तुम्हाला ते अपलोड करायचे. तर मित्रांनो तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप साईडवरती आल्यानंतर आता फॉर्म फिलअप करून घ्या पूर्ण आणि तुम्ही आता चूज फाईलवरती क्लिक करा. इथून तुमचा जे काही प्रोफाईल फोटो आहे, जे काही पासपोर्ट फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. फोटो एकदा बरोबर हे करून घ्या आणि सेव्हवरती क्लिक करा. तुमचा फोटोचा साईज हा 2 MB पेक्षा जास्त असायला नको आहे. तर हे बघा इथे बरोबर अपलोड झालेला आहे, परंतु आपल्या मोबाईलवरती एरर येत होता. एकदा फॉर्म पूर्ण चेक करून घ्या आणि आता तुम्हाला फायनल सबमिट जे आहे ते करायचं आहे. तर आता खालती स्क्रोल डाऊन करून तुम्ही फायनल सबमिट बटनावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. जे काही राईट साईडला खालती कॉर्नरवरती जे काही सबमिट बटन आहे त्याच्यावरती आता क्लिक करा. आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर थोडं वेट करा. आता तुम्हाला असं इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला तुमची आधार डिटेल जे आहे ते फिल करायचे आहे, कारण आधारचं नाव आणि वोटिंग कार्डचं नाव हे मॅच व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला ही ई साईन जी आहे ती आधार थ्रू करावी लागते, जे अगोदर आपण मोबाईल नंबरच्या वेळेस सुद्धा केलेली होती. ते आधार नंबर फिल करा, गेट OTPवरती क्लिक करा. एक तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे इंटर करायचा आहे. OTP इंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही टर्म अँड कंडिशनच्या बॉक्स देण्यात आलेल्या आहेत त्या टर्म अँड कंडिशनच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फायनल सबमिट करायचं आहे. OTP इंटर झालेला आहे, आता फायनल सबमिट करून घ्या. सबमिट करा, थोडा वेट करा, तुमचं जे काही फायनल सबमिशन जे आहे ते होत आहे. आता हे बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला शो झालेला आहे, म्हणजे तुमचं फायनल सबमिशन झालेलं आहे. इथे तुम्हाला जे काही इथे डाउनलोड रिसिप्टची प्रिंटचे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, ते रिसिप्ट जे आहे ते डाउनलोड करून घ्या. जेव्हा तुमच्या घरी BLO येतील त्यांना हे रिसिप्ट दाखवा. ते तुमचा जे काही इपिक नंबर आहे तो टाकून तुमचं जे काही SRI आहे ते पूर्णपणे फायनल सबमिशन जे आहे ते करून घे. ते एकदा चेक करतील आणि तुमचं फायनल पूर्णपणे फॉर्म जे आहे ते सबमिशन करून घेईल. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणी आणि फॅमिली मेंबरपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा स्वतः घर बसल्या आपल्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात जे काही SRI फॉर्म आहे तो ऑनलाईन भरू शकतील आणि आपला मतदानाचा हक्क हा कायम ठेवू शकतील. तसेच मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीची अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. तसेच मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतात तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली असते तुम्ही बिनधास्तपणे विचारा कमेंट बॉक्समध्ये. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्रांनो. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.